नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत एक दुसऱ्या केकची रेसिपी शेअर करणार आहे। काही दिवसांपूर्वी मी तुमच्यासोबत चिल्ड्रन्स डे स्पेशल कुल्फी फालुदा केकची रेसिपी शेअर केली होती, कारण तो मुलांच्या आवडीचा होता। आज मी आम्हा दोघं नवरा बायकांच्या आवडीचा केकची रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे गुलकंद केकची रेसिपी। तर चला तर आपण करूया गुलकंद केकची रेसिपीला सुरुवात। तर आपल्याला सर्वात पहिले बेस करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1.5 कप मैदा, हा 1 कप कोरडं साहित्य आपल्याला पहिले गाळून घ्यायचं असतं, 1 कप आणि हा अर्धा कप। 1.5 कप मैदा, 1 TSP बेकिंग पावडर आणि हाफ TSP सोडा। तर हे कोरडं साहित्य आपण गाळून घ्यायचं आहे। तर आपण हे बाजूला करून देऊया आणि एका बाउलमध्ये आपल्याला आता घ्यायचं आहे। तर आपण यात छान फ्रेश दही घ्यायचं आहे, अर्धा कप दही घेऊया। खूप आंबट दही नाही घ्यायचं, या पद्धतीने अर्धा कप दही। ह्या दह्यात आपण घालणार आहोत 1 कप पिठी साखर आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर यात आपण अर्धा कप तेल घालणार आहोत आणि हे पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे। आता यात आपण गाळून ठेवलेले कोरडं साहित्य टाकून द्यायचं आहे। पुन्हा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व मिक्स झाल्यावर जर आता घट्ट झालं आहे, तर याला आता आपल्याला थोडंसं पातळ करावं लागेल। खूप पातळ नाही, पण आपल्याला भांड्यात ओतता आलं पाहिजे केक बनवताना। तर आपण त्याला दूध टाकूया। मी 1 कप घेतलं आहे, लागता टाकायचं आहे। अजून थोडं टाकूया। पूर्ण वापरून घेऊया, 1 कप दूध बरोबर लागून जातं। आज आपण गुलकंद केक करणार आहोत। त्यासाठी आपल्याला ह्या स्पंजमध्ये आपण रोज इसेन्स घालायचा आहे। हे पहा, रोज इसेन्स अगदी अर्धा TSP घालायचा आहे बस। खूप छान वास येतो, खूप सुंदर लागतो हा केक। वा, इसेन्स टाकल्याबरोबर मस्त वास आला। तर पूर्णपणे छान मिक्स झालं आहे। आज आपण गुलकंद केक करणार आहोत, छान गुलाबाचा फ्लेवर येणारे। तर आपण त्यात आता बेसला थोडासा कलर यावा म्हणून पिंक कलरचे 2 ड्रॉप टाकणार आहोत, अगदी 1-2 ड्रॉप बस। पहा किती सुंदर कलर आला। आपलं बॅटर खूप छान तयार झालं आहे केकचं। आता आपण याला केक पॅनमध्ये टाकायचं आहे। आता हा शेप पाहिल्यावर तुम्ही म्हणत असाल, आज हा वेगळा शेप आणि आज मनीषा तर तिच्या आवडीचा केक बनवते आहे। आज तसंच स्पेशल आहे, आज आमची ॲनिव्हर्सरी आहे, म्हणून मी आज आमच्या दोघांच्या आवडीचा केक बनवत आहे। आता आपण याला पहिले तेलाने असं लावून घ्यायचं आहे पूर्ण। त्यावर आपण टाकणार आहोत थोडासा मैदा आणि अशा पद्धतीने त्याला डस्टिंग करून घ्यायचं आहे चौफेर। आणि आज केक मी ओव्हनला करणार आहे। तर आता ओव्हन प्रीहीटला ठेवायचे 180 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनिटासाठी। असं टॅप करून घ्यायचं 1-2 वेळा की पूर्ण सेट होऊन जातो। ओव्हन मी प्रीहीट करून घेतला आहे। आता ओव्हनमध्ये मी केक ठेवून देते।
40 मिनटं आपण बेक करूया याला 180 डिग्री सेल्सिअसवर. आपला केक झालेला आहे. 40 मिनटं बरोबर लागली आहेत केकला. केक पूर्ण झालेला आहे. आता आपण याला एक अर्धा तास तरी गार होऊ देऊया. गार भांडं झाल्यावर केक एकदम मस्त बाहेर निघून येतो. भांडं गार झालं आहे. पूर्ण छान झाला आहे केक. त्याला आपण सगळ्यात पहिले काटाकाठांनी काढून घ्यायचे आहे. वा, मस्त छान केक निघून आला आहे. खूप स्पॉन्जी झाला आहे, तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर. पण आता आपल्याला आयसिंग केक करायचा आहे. याला क्रीम लावायचं आहे. तर मी आता याला 3 भागात कापून घेणार आहे. हा वर आलेला भागही आपल्याला कापून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण 3 भागात याला कापून घ्यायचं आहे. केक आपण 3 भागात कापून घेतलेला आहे. आता याला आपल्याला लावायचं आहे व्हिपिंग क्रीम. तर ते क्रीम आपल्याला बीट करायचं आहे. तर आता आपण हे जरा बाजूला ठेवून देऊया. हे क्रीम आणलं आहे मी. त्यात आपल्याला बीट करून घ्यायचं आहे. आपण हे जे क्रीम घेतलं होतं मी हे डायरेक्ट टाकलं. तुम्हाला मेजरमेंट सांगायचं राहिलं. आपण हे 1 कप घ्यायचं आहे आणि मग ते बीटरने बीट केल्यावर भरपूर फुलून येतं. पहा, क्रीम खूप छान मस्त भांडवर झालेलं आहे. आणि ज्या वेळेला आपण त्याला भांडं असं उलटं करून पाहायचं, क्रीम खाली पडत नाही आहे, म्हणजे छान झालेलं आहे. आता आपण याला केकला अप्लाय करू शकतो. क्रीम छान बीट झाला आहे. पण आता आपल्याला याला आपण गुलकंद फ्लेवरचा केक करणार आहोत. त्यामुळे आता आपण एका छोट्या वाटक्यात थोडं क्रीम घ्यायचं आहे. आणि यात आपण आता थोडेसे रोज सिरप घालणार आहोत. 1 चमचा घालूयात. कारण की आपण इसेन्स पण घातलेला आहे बेसमध्ये आणि आपल्याला यात गुलकंद पण घालायचं आहे. तर आपण हा केक खूप छान लागतो. जेव्हा आपण हा दाताखाली येतो खाताना, त्यावेळेला हे गुलकंदची कण आले की खूप सुंदर लागतो. या पद्धतीने सगळं गुलकंद यात मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण केक करूया. ताटाला थोडंसं क्रीम लावून घ्यायचं, म्हणजे आपला केक हलणार नाही, मस्त बसून जाईल. आपण ही जी मधली प्लेट आहे ही आपण यावर ठेवून देऊया. यावर आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. अगदी अर्धा 1 चमचा थोडं घेऊन. तुम्ही साखरेचं पाणी पण टाकू शकता, तुम्हाला गोड हवा असेल तर. पण गुलकंद ही गोड आहे, त्यामुळे मी साखरेचं न टाकता प्लेन पाणी थोडंसं टाकते आहे. तर आपण यावर मिक्स करून घेतलेलं क्रीम टाकायचे. या पद्धतीने आपण याला पूर्ण क्रीम लावून द्यायचं आहे मस्त.
तर यावर आपण ही सर्वात पहिले कापलेली एक प्लेट होती ती टाकूया त्याच्यावर. उलटं टाकायचं आहे आणि यावर पण आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. यावर पण आपण आता हे लावून द्यायचं. तर आपल्याला अजून असंच त्याच वाटक्यात अजून थोडं क्रीम घेऊन थोडं गुलकंद, थोडं रोज सिरप टाकायचं आहे. या पद्धतीने आपण पुन्हा एक बाउल तयार करून घ्यायचा आहे गुलकंद आणि रोज सिरपने. पण आता ह्या दोन भागांमध्येही क्रीम लावून द्यायचं आहे. आता आपण आपल्या केकच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता आपण हे शेक कापून घेतलं होतं लास्ट, ते उलट्या बाजूने आपण यावर ठेवायचं आहे असं. वा, किती सुंदर. आणि आता याला आपण प्लेन क्रीम लावणार आहोत. थोडं पाणी लावून देऊया. बस. केक आपला आता छान होत आला आहे. आता आपण त्याला साईडला थोडंसं क्रीम लावून घ्यायचं आहे. साईडचं क्रीम फिनिशिंग करताना आपण एखाद्या कार्डचा वापर करू शकतो. आपल्या केकची खूप छान फिनिशिंग झालेली आहे, तुम्ही पाहू शकतात. मस्तच. आता आपण याला डेकोरेशन करून घेऊया थोडंसं. आता आपण केकला डेकोरेशन करून घेऊयात. क्रीम आपण एका बाउलमध्ये घ्यायचं आहे. यात थोडासा गुलाबी कलर टाकूया. मी एक कॅरी बॅग घेतली आहे, म्हणजे पिशवी आहे ही. त्यात एक नोझल टाकायचं आहे, आपल्याला आवडेल ते डिझाईनचं. तिरपट ठेवून त्यात आपण क्रीम भरून देऊ. आपण छान डिझाईन करून घ्यायची. आता आपण ह्या केकवर थोडीशी केकवर टाकण्याची जी चमकी मिळते ती मी आणली आहे, ती थोडीशी टाकूयात अलगद. याच्याने खूप सुंदर दिसतोय केक. वा, खूप छान. आणि थोडेसे टाकूया गोल्डन बॉल्स. किती सुंदर दिसतोय, तुम्ही पाहू शकतात.
ॲनिव्हर्सरी स्पेशल गुलकंद केक पूर्णपणे तयार झालेला आहे. चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.